नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही? नसेल केली तर पटकन सुरुवात करा। मी खास तुमच्यासाठी अगदी नवनवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्या पण उन्हाळी वाळवणातील अगदी झटपट बनणाऱ्या अशा खूप सोप्या रेसिपी आहेत। अगदी नवशिके सुद्धा या रेसिपी सुरुवातीला पहिल्यांदा जर बनवून बघत असाल तर परफेक्ट असे तुमचे हे पदार्थ बनतील। तर त्यासाठीच खास नवनवीन रेसिपी आणि झटपट बनणाऱ्या मी घेऊन आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहाव्या लागतील। तर मी जवळपास 13 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, अशाच आहेत आणि त्या पण पूर्ण उपवासाच्याच आहेत। उन्हाळी वाळवणातील उपवासाचेच पदार्थ आहेत, सगळे असे झटपट बनणारे आहेत। तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी स्किप न करता पूर्ण रेसिपी पाहाव्या लागतील। अगदी लहान सहान टिप्स सहित मी पूर्ण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवून दाखवणार आहे। अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग आज मी तुम्हाला 2 किलो साबुदाण्याची चकली बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी उकडलेला बटाटा किती घालायचा, किती प्रमाणात घालायचा, तर अगदी सविस्तर सांगणार आहे। आता इथं हा मी 2 किलो बटाटा हा रात्रीच भिजू घातलेला होता। तर हा वजनीप्रमाणे 2 किलो बटाटा साबुदाणा आहे आणि त्याच्यासाठी बघा मी इथं 8 किलो बटाटे हे मोजून उकडायला शिजू घातले होते। उकडण्यासाठी उकडल्यानंतर बघा 8 किलो बटाटे उकडून घेतले, नंतर त्याचं साल्ट काढून ते आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे होते। तर मी ते खिसून घेतलेले आहेत। आता त्याच्यासाठी बघा आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट लागणार आहे। आता तुम्ही इथं लाल तिखटाच्या ऐवजी जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। आणि इथं बघा मी आता 10 किलोचं प्रमाण आहे, म्हणजे 2 किलो साबुदाणा आणि 2 किलो साबुदाण्याला आपल्याला 8 किलो बटाटे लागणार आहेत। आता त्याच्यासाठी बघा गॅसवर काही एवढं मोठं पातेलं आपल्याला काही ठेवता येणार नाही, म्हणून मी काय केलं, टेरेसवर चूल पेटवली आणि मोठं एक जाडबुडाचं पातेलं ठेवलं। आता इथं सुरुवातीला आपल्याला चूल पेटवली आणि मोठं जाडबुडाचं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 2 तांबे पाणी ठेवायचं आहे। आता पाण्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। पाण्याला दणदणीत अशी उकळी आली की काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला साबू घालायचा आहे। आता हा साबुदाणा भिजलेला होता, तर भिजल्यानंतर काय केलं, तो आपल्याला हाताने पूर्ण असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा होता। मी मोकळा सुटसुटीत करून घेतला, तोपर्यंत पाण्याला उकळी आली। आता उकळी आल्यानंतर बघा आपल्याला या पाण्यात हा साबुदाणा घालायचा आहे आणि नंतर चमच्याने आपल्याला काय करायचं आहे, तो मिक्स करून घ्यायचा आहे। असा साबुदाणा जर तुम्ही चकलीसाठी जर शिजवून घेतला ना, तर काय होतं, आपली जी चकली आहे तर ती तळल्यानंतर एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते, एकदम अशी क्रिस्पी बनते। आणि असं साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे काय होतं, चकली ही आपली एकदम अशी जास्त फुगते, अशी फुलते। आता इथं बघा जवळपास आपल्याला 7 ते 8 मिनिट लागणार आहेत एकदम, म्हणजे फक्त काय करायचं, जास्त जाळ घालायचा नाही आता चुलीखाली, चुलीत जास्त जाळ नाही घातलेला, फक्त आपल्याला हारावरच हा साबुदाणा काय करायचा आहे, बंद म्हणजे थोड्याशा जाळावरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। साबुदाणा हा शिजला की आपल्याला पटकन ओळखायला येतो, तो थोडासा कलर चेंज झालेला दिसतो। आता इथं बघा मस्त हा साबुदाणा असा शिजवून घ्यायचा आहे। आणि साबुदाणा बघा शिजल्यानंतर मी काय केलं, पातेलं चुलीवरचं खाली उतरून घेतलं आणि साबुदाण्याचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तर बऱ्यापैकी थोडंसं थंड झालेलं आहे, तरी थोडं गरम आहेच। पण काय करायचं, आता हे बटाटे जे आता खिसून घेतलेले आहेत, उकडलेला जो बटाटा आहे तो आपण खिसून घेतलेला आहे, तर ते मोठ्या एका टोपल्यात घेतलेला आहे मी खिसून, आणि त्याच्यामध्ये वरून आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा थंड झाला की पूर्ण काय करायचं, आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मिश्रण आपलं चकलीसाठी पूर्ण मिक्स करून तयार झालेलं आहे। आता इथं बघा आपल्याला लगेच चकली बनवायची आहेत। तर चला चकली आपल्याला बनवण्यासाठी आता लगेच घ्यायच्या आहेत। तर इथं मी काय केलं, सुऱ्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी चकलीची प्लेट आहे तर ती घालायची आहे। तर सुऱ्यालातून आपल्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे तेल, म्हणजे कसं हे जे मिश्रण आहे
चकलीचं, तर ते जास्त असा राडा होणार नाही, चिकटणार नाही, म्हणून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता इथं टेरेसवर बघा मी मोठा असं म्हणजे कॉट टाकलेला आहे लोखंडी, त्याच्यावर सुती कपडा अंतरलेला आहे आणि त्याच्यावरून पॉलिथिनचा मोठा कपडा अंतरलेला आहे आणि गोल गरगरीत अशा इथं आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. आता साबुदाणा असं आपण उकडून घेतल्यामुळे काय होतं, चकल्या ह्या गोल गरगरीत होतात अशा, म्हणजे मध्ये तुटत नाही, त्याचे असे तुकडे पडत नाहीत. तर पाहू शकतात गोल गरगरीत असे चकली आपली बनवायला येते. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे साबुदाणा बटाटा चकली जर तुम्ही बनवत असाल ना, तर साबुदाणा हा उकडूनच घाला. कोणी कोणी कच्चा पण असा भिजवलेला तसाच चुरून घालतात, तर तसा अजिबात नाही करायचा. आता इथं बघा मी चकल्या पूर्ण बनवून घेतलेल्या आहेत. तर पूर्ण एक कॉट भरलेला आहे आणि खाली कॉटवर जेवढ्या चकल्या आहेत तर त्याच्यापेक्षा डबल अशा खाली चकल्या आहेत. तर जवळपास इथं 6 मीटरचं बघा कॉटवर जो आहे पॉलिथिनचा कपडा, तर तो 2 मीटर आहे आणि खालचा जो आहे तर तो 4, असा 6 मीटर पॉलिथिनचा जो कागद आहे तर तो 10 किलो बटाटे आणि 8 किलो बटाटे आणि 2 किलो साबुदाणा. तर याच्याने काय होते, 2 पॉलिथिनचे कपडे भरलेले आहेत, म्हणजे खूप मोठ्या चकल्या झालेल्या आहेत. आता ह्या मी 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या आणि पाहू शकतात. तर बघा एक मोठा असा डब्बा भरून चकल्या झालेल्या आहेत आणि एक मोठं टोपलं भरून झालेले आहेत, स्टीलचं मोठं टोपलं. आणि हा डब्बा बघा जवळपास 10 किलोचा डब्बा आहे. त्यात 10 किलो दळण वगैरे असं म्हणजे बसतं. तर तो मोठा 10 किलोचा डब्बा आहे, तो एक चकलीनं भरलेला आहे आणि एक टोपलं. तर मी तुम्हाला लगेच तळून पण दाखवते. तेल इकडं गरम झालेलं आहे मस्त कडकडीत असं, आणि 2 चकल्या तेलामध्ये सोडल्यात. तर पाहू शकतात तळल्यानंतर एकदम अशी मोठी चकली फुलते, एकदम अशी खुसखुशीत बनते. आणि बघा किती त्यातला जो साबुदाणा आहे तो असा टर्र फुगलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आता इथं मी पूर्ण चकल्या अशा तळून घेतलेल्या आहेत. ते एका डिश मध्ये आपण काढून घेऊया. मी फक्त तुम्हाला 2-3 काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. तुमची चकली अजिबात बिघडणार नाही, एकदम अशी गोल गरगरीत बनेल. आणि इथून पाठीमागे मी जवळपास 11 ते 12 उपवासाच्याच रेसिपी अशा नवनवीन अपलोड केलेल्या आहेत. तर त्या पण तुम्ही नक्कीच जाऊन बघा. खूप सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या आणि थोड्याशा कसं काही सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहावा लागतील. आणि मैत्रिणींनो मला तुम्ही एक सांगा, तुम्ही आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय, आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोटून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की आपला व्हिडिओ कोटपर्यंत पोहोचलेला आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करत जा, म्हणजे तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि रेसिपी बनवायला असा उत्साह येतो. म्हणजे आणि रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून गेला असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीचा अपडेट पडेल. म्हणजे नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला साईडची बेल वाजवावी लागेल. तर इथं पाहू शकतात आपल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कमी तेलकट होणाऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर भेटूया तशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर धन्यवाद सर्वांना.